हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा DPT मेडिकल कन्सल्टन्सीमध्ये। आज आपण चर्चा करणार आहोत जे काय आपलं SSPM मेडिकल कॉलेज आहे MBBSचं सिंधुदुर्गमध्ये, त्याचा कॅप राऊंड 1चा 2025-26चा क्लोजिंग कट ऑफ काय होता SML नंबरनुसार त्याची आपण चर्चा करणार आहोत। मी तुम्हाला तुमची कॅटेगरी शेअर करणार आहे। तुमच्या कॅटेगरीमधून ज्या काय जनरल कोट्याच्या सीट आहेत त्यामधून 2025-26ला SML नंबरनुसार कॅप राऊंड 1मध्ये किती SML नंबरपर्यंत सीट अलॉटमेंट झालं होतं त्याची इन्फॉर्मेशन देतोय। त्याचबरोबर तुमच्या कॅटेगरीमधून ज्या काय मुलींच्या जागा आहे तो मुलींसाठी किती SML पर्यंत कॅप राऊंड 1ला जे आहे ते 2025-26ला सीट अलॉटमेंट झालं होतं त्याची पण इन्फॉर्मेशन मी तुमच्याबरोबर शेअर करतोय। त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील। आणि जर तुम्हाला शुअर अलॉटमेंटसाठी जर समजा इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची असेल तर मी जो तुम्हाला SML नंबर शेअर करतोय तो SML नंबर तुम्हाला 2025ची जी SML लिस्ट होती ना त्या SML लिस्टमध्ये टाकणं आहे। मग तिथं तुम्हाला तुमच्याच कॅटेगरीचा विद्यार्थी मिळणार आहे। मग तुम्हाला त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर त्याची कॅटेगरी बघणं आहे, कॅटेगरीच्या समोर जो त्या ठिकाणी कॅटेगरी रँक मेन्शन असेल तो रँक किती बघणं आहे आणि मग नंतर तुम्हाला SML लिस्टमध्ये 2026च्या तुमचा कॅटेगरी रँक किती बघणं आहे। जो 2025चा SML नंबर बघितला आपण तिथं जेवढा कॅटेगरी रँक होता तेवढाच जर तुमचा भरत असेल तर तुम्हाला एक 99% जे आहे त्या कॉलेजमध्ये कॅप राऊंड 1ला 100% सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागणार आहे आणि तुम्हाला एक आयडिया मिळून जाणार आहे। पण मी जो हा SML नंबर शेअर करतोय तो 2025चा क्लोजिंग SML आहे, त्याच्यामुळे हा फक्त तुम्ही एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चालणार आहे। कारण जर यावर्षी जे मुलं काउन्सिलिंग करतील तुमच्या कॅटेगरीमधून त्या मुलांकडे जर समजा प्रायव्हेट कॉलेजचे हॉस्टेल मेस किंवा डिपॉझिट द्यायचे पैसे नसतील तर ते मुलं MBBS सोडून ड्रॉप करायला जातील, फक्त गव्हर्नमेंटची काउन्सिलिंग करतील किंवा मग ते गव्हर्नमेंट MBBSच्या नंतर डायरेक्ट गव्हर्नमेंट BDS आणि गव्हर्नमेंट BMSला अप्लाय करतील। त्याच्यामुळे प्रायव्हेट MBBSचा कट ऑफ जो आहे तो कॅटेगरी वाईज लास्ट इयरपेक्षा खूप जास्त व्हॅरी पण करू शकतो। यावर्षी जे मुलं काउन्सिलिंगमध्ये येतील त्यांची कंडिशन कशी, त्यांच्याकडे किती पैसे त्यावर डिपेंड करतो की प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ किती जाणार आहे। जरी स्कॉलरशिप मिळत असेल, ट्युशन फीस डेव्हलपमेंट फीस माफ असेल तरी हॉस्टेल मेस आणि डिपॉझिटचा अमाऊंट खूप जास्त असतं, त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी पे करू शकत नाहीये। त्याच्यामुळे तुमचा रँक कमी असेल तरी तुम्ही 100% कॉलेज फिल करा जेणेकरून की तुमचं कुठल्याही प्रकारे वार्षिक नुकसान या ठिकाणी होणार नाहीये। आता सगळ्यात अगोदर जर आपण SC कॅटेगरीचा विचार केला तर SC कॅटेगरीमधून जनरल कोट्यामधून जे सीट अलॉटमेंट झालं होतं ना ते 13,759 SML पर्यंत झालं होतं आणि मुलींसाठी जवळपास 13,594 तुम्हाला SML नंबर बघायला भेटेल। आता काही मुलांच्या मनात डाऊट असेल की सर आता SC कॅटेगरीमधून जनरल म्हणजे काय, तर प्रत्येक कॅटेगरीमधून दोन प्रकारच्या सीट असतात, एक जनरलच्या सीट आणि एक मुलींसाठी सीट समजा। म्हणजे SC कॅटेगरीमधून ज्या जनरलच्या जागा आहेत ना तिथं मुलगी असो मुलगा असो ज्यांचा स्कोर चांगला आहे त्याला सीट अलॉटमेंट केलं जातं। पण SC कॅटेगरीमधून किंवा कोणत्याही कॅटेगरीमधून ज्या मुलींच्या सीट असतात ना तिथं फक्त आणि फक्त मुलींना अलॉटमेंट केलं जातं। मुलाचा कितीही चांगला स्कोर असेल तरी त्या सीटमध्ये मुलाला कुठल्याही प्रकारे जे आहे ते सीट अलॉटमेंट दिलं जात नाही, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं आहे। आता ST कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर जो काही जनरलचा कट ऑफ होता राऊंड 1चा तो 26,420 SML होता, मुलींसाठी 26,292 घेऊन चला। त्यानंतर FJ कॅटेगरीचा जो होता जनरलमधून 8,555, मुलींसाठी 8,857, NTB कॅटेगरीमधून 11,967 होता, जनरलमधून मुलींसाठी कुठल्याही प्रकारे सीट नव्हती त्याच्यामुळे मुलींना पण या ठिकाणी जो 11,967 SML आहे तोच कॅप राऊंड 1साठी जो आहे तो एक्सपेक्टेड घेऊन चालणं आहे। आता त्यानंतर आपण NTCचा विचार केला तर NTC मधून 6,675 तुम्ही या ठिकाणी घेऊन चालू शकतात आणि मुलींसाठी विचार केला आपण तर 6,712 तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल। NTD कॅटेगरीमधून जनरलमधून 6,707 बघायला भेटेल, मुलींसाठी कुठल्या प्रकारे सीट नव्हती म्हणून तो डाटा या ठिकाणी आम्ही ऍड केलेला नाहीये। OBC कॅटेगरीचा विचार केला 6,711 तुम्हाला जनरलमधून बघायला भेटेल, 6,681 मुलींसाठी कट ऑफ होता लास्ट इयरचा। ACBC कॅटेगरीमधून 6,863 जनरलचा, मुलींसाठी 6,849 होता। EWSचं कुठल्याही प्रकारे सीट रिझर्वेशन प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये नसतं त्याच्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारे कट ऑफ या ठिकाणी ऍड केलेला नाहीये। तर EWS ABCच्या मुलांना या ठिकाणी जो ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे तोच घेऊन चालणं आहे। तर EWS ओपनच्या जनरल सीटसाठी जो कट ऑफ गेला होता तो 6,652 होता, मुलींसाठी 6,567 एवढा होता। आणि बाकी तुम्हाला हे ऑदर रिझर्वेशन जे दिसते ते कुठल्याही प्रकारे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये नसतात, हे रिझर्वेशन फक्त आणि फक्त तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये बघायला भेटतील। तर हा एक्सपेक्टेड कट ऑफ होता कॅप राऊंड 1 साठी SSPM मेडिकल कॉलेज सिंधुदुर्गचा, तो मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्यासोबत जुळून राहा जेणेकरून फ्युचरमध्ये आम्ही कधी पण कोणतीही अपडेट शेअर करू ती तुम्हाला याच YouTube चॅनल आणि याच नावाने जे आमचं Instagram पेज आहे तिथे 100% मिळत राहणार आहे। आणि तुम्हाला जर DPT मेडिकल कन्सल्टन्सीकडून पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गायडन्सची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही दिलेल्या WhatsAppवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग आणि पर्सनल गायडन्सची इन्फॉर्मेशन जी आहे ती 100% शेअर करू।